मी ममता क्षेमकल्याणी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. राष्ट्रीय पुनरुत्थान, आत्मनिर्भरता आणि तरुणांचं सामर्थ्य यावर प्रचंड विश्वास असणारे स्वामी विवेकानंद यांची उद्या म्हणजे 12 जानेवारीला जयंती आहे. संपूर्ण भारतात हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचं औचित्य साधून आज विदिशा विचार मंचतर्फे सर्जनशील, तंत्रकुशल आणि रोजगारक्षम युवकांच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या शिकारपूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ माहिती तंत्रज्ञान सल्लागार आणि मार्गदर्शक डॉक्टर दीपक शिकारपूर यांना पहिला स्वामी विवेकानंद युवा सक्षमीकरण पुरस्कार आपण देणार आहोत. टाळ्यांच्या गजरात आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. मुख्य म्हणजे आज हा पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक आणि कायनेटिक ग्रुपचे चेअरमन पद्मश्री माननीय डॉक्टर अरुण फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सर्वप्रथम मी फिरोदिया सरांचं मनापासून स्वागत करते. तसंच आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत ज्येष्ठ लेखक, कवी आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित सर. दीक्षित सरांचं देखील मनापासून स्वागत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर सर. आपलं देखील मनापासून स्वागत. तसंच आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्यासह आपल्या सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. आज मला इथं स्वामी विवेकानंदांच्या 2 विचारांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. स्वामीजी म्हणतात, स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका, तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात. तसंच एका ठिकाणी स्वामीजी म्हणतात की आपण जितके पुढे जाऊ आणि इतरांना मदत करू तितके आपले हृदय अधिक शुद्ध होईल. मला वाटतं की आज आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत असे डॉक्टर दीपक शिकारपूर या दोन्ही विचारांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करीत आहेत. माहिती तंत्रज्ञानासारख्या तुलनेनं अधिक आर्थिक लाभ मिळवून देणाऱ्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून कार्यरत असूनही आपल्या सामाजिक बांधिलकीचा वसा त्यांनी कायम जपला आहे आणि त्यांच्या याच कृतीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी तरुणांना प्रेरणा देणाऱ्या उद्योग, साहित्य आणि शिक्षण अशा तिन्ही क्षेत्रातील दिग्गज आज व्यासपीठावर आहेत. यापेक्षा वेगळा आनंद तो काय असू शकतो. मी विदिशा विचार मंचचे समन्वयक नितीन जळूकर यांना विनंती करते की त्यांनी कृपया ज्येष्ठ उद्योजक आणि कायनेटिक ग्रुपचे चेअरमन पद्मश्री माननीय डॉक्टर अरुण फिरोदिया यांचं स्वागत करावं. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजा दीक्षित यांचं स्वागत करावं. तसंच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर पराग काळकर सर यांचं देखील त्यांनी स्वागत करावं अशी मी विनंती करते. मनापासून धन्यवाद. पुण्यातील साहित्य, संस्कृती आणि कला क्षेत्रात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्य करण्याच्या उद्देशानं मी आणि माझे पती नितीन जळूकर आम्ही दोघांनी मिळून 2017मध्ये विदिशा विचारमंच या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्यानं अभिनव कल्पना राबवण्याचा आमचा प्रयत्न असतो. दिनांक 10 मार्च हा आदरणीय कुसुमाग्रजांचा स्मृती दिन. या निमित्त विदिशा विचारमंचतर्फे कुसुमाग्रजांच्या कवितेचा वारसा एक वसा म्हणून पुढे नेणाऱ्या कवी किंवा कवयित्रीस दरवर्षी कुसुमाग्रज स्मृती सन्मान प्रदान केला जातो. 2023 पासून सुरू झालेला हा पुरस्कार, त्यातील पहिला पुरस्कार ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांना, दुसरा पुरस्कार ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांना डॉक्टर दीक्षित सरांच्या हस्तेच आपण प्रदान केला होता आणि यंदाचा म्हणजे गेल्या वर्षीचा 2025चा पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री डॉक्टर अरुणाताई ढेरे यांना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते आपण प्रदान केला होता.
विदिशा विचार मंचाच्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमातल्या काही निवडक कार्यक्रमांचा आढावा थोडक्यात घेते. यामध्ये ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षा ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉक्टर सुधीर रसाळ यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल प्रकाशन संस्थांचे योगदान लक्षात घेऊन आमच्या संस्थेतर्फे कोहिनूर ग्रुपच्या संयुक्त विद्यमानं पुण्यातील 6 प्रकाशन संस्थांचा प्रातिनिधिक सत्कार ज्येष्ठ लेखक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते आपण केला होता. तसंच आदिवासी उलगुलान वेद साहित्य संमेलनाचं यशस्वी आयोजन देखील करण्यात आलं होतं. आदरणीय आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त प्रतिभेचं लेणं या महोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. अलीकडेच पूना गेस्ट हाऊस या पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा ज्याला हॉटेल पण म्हणता येत नाही पण अशा एका वेगळ्या संस्थेचा 90व्या वर्षानिमित्त संचालक किशोर सरपोतदार आणि कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला होता. ज्येष्ठ लेखिका सुनीताबाई देशपांडे यांची यंदा जन्मशताब्दी आहे आणि त्यानिमित्त डिसेंबरमध्ये आपण सुनीताबाई देशपांडे स्मृती साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. आणि अगदी अलीकडेच म्हणजे आत्ता 29 डिसेंबरला अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्रीनिवास ठाणेदार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आणि त्यांच्या वॉशिंग्टन डायरी या पुस्तकाचं प्रकाशन असा सोहळा याच वास्तूमध्ये पार पडला होता. डिसेंबर 2025चा तो शेवटचा कार्यक्रम आणि आज नवीन वर्षातला पहिला कार्यक्रम याच ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे. त्याबद्दल खरोखरच आनंद वाटतो. आता फार वेळ न घालवता आपण मुख्य पुरस्कार सोहळ्याकडे वळूयात. आपल्या आजचे सन्मानार्थी डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या मानपत्राचं वाचन योगेश रांगणेकर यांनी करावं. योगेश रांगणेकर हे प्रसिद्ध निवेदक आहे आणि आकाशवाणीच्या वृत्त विभागामध्ये ते वृत्त निवेदक म्हणून कार्यरत आहेत. मी योगेश रांगणेकर यांना विनंती करते की त्यांनी मानपत्राचं वाचन करावं. धन्यवाद मानसीजी. माननीय डॉक्टर दीपक शिकारपूर, ज्येष्ठ माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि मार्गदर्शक आणि अध्यक्ष शिकारपूर सोशल फाउंडेशन पुणे. सस्नेह नमस्कार. युवा सक्षमीकरण, दिव्यांग सक्षमीकरण, ज्ञानप्रसार आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात आपण केलेलं कार्य हे प्रेरणादायी, दिशादर्शक आणि राष्ट्रनिर्मितीला हातभार लावणारं आहे. आपल्या बहुआयामी योगदानाचा गौरव करून स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून विदिशा विचारमंचतर्फे आपणास 2026चा स्वामी विवेकानंद युवा सक्षमीकरण पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. युवकांना केवळ करिअरची माहिती देणारे मार्गदर्शक न राहता आपण त्यांना स्वप्न पाहायला शिकवलं. युवकांमध्ये आत्मविश्वास पेरताना त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत समाजात उभं राहण्यासाठी आपण बजावत असलेली मार्गदर्शकाची भूमिका प्रेरणादायी आहे. ओघवत्या शैलीतल्या आपल्या अनुभव संपन्न व्याख्यानांमधून हजारो विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी, तंत्रज्ञानाची दिशा आणि मूल्याधिष्ठित जीवनाचा संदेश मिळाला आहे. तसंच विज्ञान तंत्रज्ञान, डिजिटल साक्षरता, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातल्या करिअर संधी याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचं कार्य सातत्यानं आपण करत आहात. आपले साधे, स्पष्ट आणि प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांनाच उपयुक्त ठरले आहेत. दिव्यांग बांधवांसाठी आपण केलेलं कार्य हे विशेष उल्लेखनीय आहे. ब्रेल पुस्तकांच्या माध्यमातून दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचं दालन खुलं करण्याचा आपला प्रयत्न हा केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित नसून तो मानवी करुणा आणि समतेचा आदर्श आहे. दिव्यांग ही मर्यादा नसून दिव्य क्षमता आहे हा विश्वास आपण आपल्या कार्यातून समाजात रुजवला आहे. एक संवेदनशील लेखक म्हणून आपण लिहिलेली पुस्तकं आणि लेखांमधून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत ज्ञान पोचवण्याची आपली तळमळ त्यातून दिसून येते. युवा पिढीचं सक्षमीकरण, दिव्यांग बांधवांचा आत्मसन्मान, करिअर मार्गदर्शनातून घडणारं उज्ज्वल भविष्य आणि ज्ञानदानाची अखंड साधना या सर्व क्षेत्रातल्या आपल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपल्याला आज सन्मानित करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक माननीय डॉक्टर राजा दीक्षित यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय डॉक्टर पराग काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच ज्येष्ठ उद्योजक आणि कायनेटिक ग्रुपचे चेअरमन पद्मश्री माननीय डॉक्टर अरुण फिरोदिया यांच्या हस्ते आपल्याला हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे. आपलं हार्दिक अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आरोग्यदायी शुभेच्छा. ममता क्षेमकल्याणी, संस्थापक संचालक नितीन दळूकर, समन्वयक विदिशा विचारमंच पुणे. टाळ्यांच्या गजरात आपण या सत्कारासाठी मी मान्यवरांना विनंती करतो.
विकसित भारतासाठी सक्षम, सृजनशील आणि मूल्यनिष्ठ युवा हे यंदाच्या युवा दिनाचं घोषवाक्य आहे आणि त्याला अनुसरून कार्य करणारे डॉक्टर दीपक शिकारपूर यांचा आज सन्मान होत आहे. मी ज्येष्ठ उद्योजक आणि कायनेटिक ग्रुपचे चेअरमन पद्मश्री माननीय डॉक्टर अरुण फिरोदिया यांना विनंती करते की त्यांनी कृपया हा सन्मान प्रदान करावा. तसंच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजा दीक्षित आणि प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर पराग काळकर यांना विनंती आहे की हा पुरस्कार त्यांनी प्रदान करावा. मनापासून धन्यवाद आणि आपलं मनापासून अभिनंदन. पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात आपण डॉक्टर दीपक शिकारपूर यांची प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचे विचार ऐकणार आहोत. त्यामुळे आता आपण पुढच्या मान्यवरांची भाषणं ऐकणार आहोत. डॉक्टर पराग काळकर हे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांनी MCOM MMS फायनान्समध्ये MMS केलेलं आहे आणि PhD केलेली आहे. 24 वर्षांहून अधिक त्यांना शिक्षणाचा अध्यापनाचा अनुभव आहे. अकॅडमिक काउन्सिलचे ते सदस्य आहेत, सिनेटचे सदस्य, अशा विविध त्यांनी पदं भूषवलेली आहे आजपर्यंत. सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये सुमारे 21 वर्ष ते कार्यरत होते. त्याचबरोबर सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मॅनेजमेंटमध्ये देखील ते संचालक म्हणून कार्यरत होते. आजपर्यंत त्यांचे 36 शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नल्समधून. तसंच 17 पुस्तकांचे ते लेखक आणि सहलेखक राहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधून आत्तापर्यंत त्यांनी शोधनिबंध प्रत्यक्ष सादर देखील केलेले आहेत. मी डॉक्टर पराग काळकर यांना विनंती करते की प्रमुख पाहुणे या नात्यानं त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित सर, ज्यांच्या हस्ते हा सन्मान नुकताच संपन्न झाला, असे ज्येष्ठ उद्योजक पद्मश्री डॉक्टर अरुण फिरोदिया सर, ज्यांच्या कार्याचा गौरव आज आपण करत आहोत, ते माझे मित्र डॉक्टर दीपक शिकारपूर. या सगळ्या कार्यक्रमाचे आयोजक विदिशा विचारमंचच्या ममता क्षेमकल्याणी, नितीन जळूकर सर आणि उपस्थित रसिक श्रोते. खरं म्हणजे आज 11 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण सर्वजण या ऐतिहासिक माधवराव पटवर्धन सभागृहात एका अत्यंत उचित सोहळ्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. विदिशा विचारमंचने डॉक्टर शिकारपूरकर यांना पहिला स्वामी विवेकानंद युवा सक्षमीकरण पुरस्कार जाहीर करून या पुरस्काराची उंची वाढवली आहे. मी खरं म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रतिनिधी बनून येथे उपस्थित असताना मला मनापासून आनंद होत आहे, कारण डॉक्टर शिकारपूरकर सर आणि विद्यापीठ याचं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं आणि शैक्षणिक प्रगतीला दिशा देणारं राहिलं आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की शिक्षण म्हणजे माणसातील पूर्णत्वाचे प्रकटीकरण. आजच्या डिजिटल युगात हे पूर्णत्व तंत्रज्ञानाशिवाय अपूर्ण आहे. डॉक्टर दीपक शिकारपूर यांनी तंत्रज्ञान आणि तरुण पिढी याच्यामध्ये एका भक्कम सेतूची भूमिका बजावली आहे. तंत्रज्ञान हे केवळ प्रगतीचे साधन नसून त्याचा योग्य वापर करून तरुणांचे भविष्य कसे उजळवता येईल हा विचार त्यांनी आत्तापर्यंत हजारो लाखो विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या लेखनातून, त्यांच्या व्याख्यानातून पोहोचवला आहे. विद्यापीठात काम करताना आम्हाला नेहमी जाणवते की केवळ पदवी मिळवणे हे पुरेसे नाही आणि उद्योगांना आवश्यक असलेली कौशल्य, म्हणजे ज्याला आपण एम्प्लॉयबल स्किल्स म्हणतो, ती आत्मसात करणे आजच्या काळात खूप अनिवार्य झाले. आवश्यक नाही म्हणत, अनिवार्य झालेले आहे. डॉक्टर शिकारपूर यांनी हजारो व्याख्याने आणि कार्यशाळांच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना, तरुणांना हीच दिशा दाखवली आहे. विशेषतः ज्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी त्यांचे विचार अत्यंत मार्गदर्शक आणि दीपस्तंभासारखे ठरले आहेत. त्यांनी केवळ तंत्रज्ञान शिकवले नाही, तर तंत्रज्ञानाच्या आधारे जागतिक स्पर्धेमध्ये कसं टिकून राहता येईल याचं बळ
नवीन तरुण पिढीला दिलेला आहे. खरं म्हणजे आमची परिचय खूप जुना आहे. अनेक विद्यापीठांच्या शिक्षण संस्थांच्या समित्यांवर ते कार्यरत असताना त्यांनी अभ्यासक्रम कसा इंडस्ट्री फ्रेंडली करण्यासाठी बऱ्यापैकी योगदान दिलं आहे. कारण आपण नेहमी थेरॉटिकली शिकवतो. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील दरी कमी झाल्याशिवाय तरुणांना रोजगार मिळणार नाही हा त्यांचा कायम आग्रह होता आणि असतो. त्यांच्या या प्रयत्नामुळेच आज शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान न राहता रोजगाराभिमुख जे होण्याचा प्रयत्न होतोय तो खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या विपुल लेखनातून आणि पुस्तकातून त्यांनी तंत्रज्ञानासारखा क्लिष्ट विषय हा फक्त तांत्रिक न राहता अत्यंत सोपा भाषेत मांडला आहे आणि हेच खरं म्हणजे तरुणांसाठी मोठं संचित आहे. आजचा तरुण केवळ नोकरी मागणारा न राहता नोकरी देणारा म्हणजे जॉब क्रिएटर बनावा हे जे स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं. माझ्या मते अनेक स्टार्टअपला डॉक्टर शिकारपूर यांनी प्रोत्साहन देऊ नवउद्योजकांना मेंटरशिप देऊन हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं कार्य त्यांच्या क्षेत्रामध्ये केलं आहे. त्यामुळे अनेक तरुणांना त्यासाठी प्रेरणा मिळाली असून त्यांचे व्यवसाय त्यांनी यशस्वीपणे उभे करण्यास ते मदत करत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी डॉक्टर शिकारपूर यांच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे तंत्रज्ञान आणि युवा सक्षमीकरणाचा गौरव करण्यासारखा आहे. त्यांना प्रदान करण्यात आलेला हा पुरस्कार हा त्यांच्या पुढील प्रवासासाठी आणि युवा पिढीच्या प्रगतीसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल अशी मला निश्चित विश्वास वाटतो. विधीच्या विचारमंचचे मी मनपूर्वक आभार मानतो की या चांगल्या सोहळ्याचा एक भाग होण्याची संधी त्यांनी मला दिली. पुन्हा एकदा मी डॉक्टर दीपक शिकारपूरकर सर यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद सर. आज हा पुरस्कार आपण प्रदान केला पद्मश्री डॉक्टर अरुण फिरोदिया सरांच्या हस्ते. HK फिरोदिया यांच्याकडून मिळालेला उद्योगाचा वारसा तर त्यांनी जपलाच, पण आपल्या उद्योग व्यवसायाला त्यांनी जागतिक स्तरावर नेण्याचं काम केलं. आज ते कायनेटिक ग्रुपचे चेअरमन आहेत आणि भारतातल्या मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपोर्ट ज्या टू व्हीलर केल्या जातात त्यातली एक अव्वल कंपनी म्हणून कायनेटिक ग्रुपचं नाव आदरानं घेतलं जातं. फिरोदिया सरांनी BTech ही पदवी संपादन केली. तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग IIT मुंबई इथून केलं. त्यानंतर त्यांनी US मध्ये जाऊन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी MIT मधून प्राप्त केली. MS ते झालेले आहेत. त्यानंतर मॅनेजमेंटमध्ये देखील त्यांनी MS केलेलं आहे स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून. मी फिरोदिया सरांना विनंती करते की आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. डॉक्टर राजा दीक्षित सर, डॉक्टर काळकर सर, माझे मित्र डॉक्टर दीपक शिकारपूर, इथे उपस्थित असलेले सर्व चाहते आणि ममताजी, या सर्वांचं मी आभार मानतो की मला 2 शब्द बोलायची संधी दिली. सर्वप्रथम डॉक्टर दीपक शिकारपूर यांचे अभिनंदन की त्यांना आता 100वा पुरस्कार मिळाला असेल ना. मिळालं नसेल तर लवकर ते वाटचाल करीत आहेत आणि आपण त्या समारंभाला हजर राहू. तर आज औचित्य असं आहे की स्वामी विवेकानंद यांचा बर्थडे आहे. तर या काळी आपण स्वामी विवेकानंद आणि दीपक यांच्यात काय संबंध आहे ते सांगतो. स्वामी विवेकानंद म्हणतात, उठो जाओ, ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका, अराईज अवेक. तर डॉक्टर दीपक शिकारपूरसुद्धा युवकांमध्ये आत्मविश्वास, कौशल्य विकास आणि स्वावलंबन निर्माण करण्यावर भर देतात. तंत्रज्ञानाची भीती दूर करून आपणही करू शकतो हा विश्वास निर्माण करणे हे त्यांच्या कार्याचं केंद्रबिंदू आहे. आत्मविश्वास हा त्यांचा लोकांचा आत्मविश्वास जागवणे त्यांचं मुख्य कार्य आहे. विवेकानंद म्हणायचे की शिक्षणाचे तत्त्वज्ञान म्हणजे काय, ते व्यक्तिमत्व घडवण्याचे. व्यक्तिमत्व कसं घडवायचं, तर आजच्या काळामध्ये जे व्यक्तिमत्व घडवायचे साधन आहे, डिजिटल साक्षरता, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान याचा वापर करून व्यावहारिक आणि रोजगार अभिमुख मूल्याधारित शिक्षण हे डॉक्टर शिकारपूर पोचवतात.
हे विवेकानंदाच्या शिक्षण दृष्टीशी थेट जुळतं. स्वामी विवेकानंदांनी युवकांना राष्ट्रनिर्मितीची शक्ती मानलं. डॉक्टर दीपकसुद्धा युवकांना केवळ नोकरी शोधणारे तर नोकरी देणारे समाज बदलाचे शिल्पकार म्हणून व्हा असं नाही म्हणतात. विवेकानंदांचे स्वप्न होते की सशक्त आत्मनिर्भर भारत. आपल्या सर्वांचं ते स्वप्न आहे, सशक्त आणि आत्मनिर्भर भारत. तर डॉक्टर दीपक शिकारपूर यांचे डिजिटल इंडिया, स्टार्टअप संस्कृती, आत्मनिर्भरता यावर केंद्रित उपक्रम आधुनिक काळातील त्या स्वप्नाची पूर्ती करणारे ठरतात. तर त्यांचं हे युवा सक्षमीकरणाचं कार्य हे स्वामी विवेकानंदांच्या विचाराचे आधुनिक रूप आहे. त्यामुळे ते स्वामी विवेकानंदांचे प्रतिनिधी म्हणून आपल्यात उपस्थित आहेत. आपल्याला फार मोठा अभिमानाची गोष्ट. तर असे आमचे दीपक शिकारपूर हे माझे मित्र आहेत, त्याचा मला फार अभिमान वाटतो. आमच्या कंपनीचे डायरेक्टर आहेत आणि ते आम्हाला नेहमी सूचना देत असतात आणि मदत करणे त्यांचं, सर्वांना मदत करणे त्यांचं कार्य आहे. सर्वांना मदत कशी करायची त्यांचा नेहमी विचार असतो. त्याबद्दल त्यांना धन्यवाद आम्ही देत असतो. असे आपले डॉक्टर दीपक शिकारपूर आपल्याला आज या शुभदिनी लाभले आहेत आणि त्यांचा आपण सत्कार करीत आहोत. अभिनंदन. मनापासून धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत ज्येष्ठ लेखक, कवी आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित सर. फर्ग्युसन महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा विविध संस्थांमध्ये इतिहास विषयाचं अध्यापन त्यांनी केलं. 40 वर्षांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च तसंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी शासनाने जी समिती गठीत केली होती त्या समितीचे सदस्य, अशा अनेक विविध संस्था आणि समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी आजपर्यंत जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी 35हून अधिक विद्यार्थ्यांना MPhil आणि PhDसाठी मार्गदर्शक म्हणून देखील काम केलेलं आहे. त्यांचे आजपर्यंत 13हून अधिक ग्रंथ प्रकाशित असून कोश वाङ्मयामध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. अलीकडे साताऱ्यातील साहित्य संमेलनात त्यांनी कोश वाङ्मयाचं जे महत्त्व अधोरेखित केलं ते देखील मोलाचं होतं. शालेय आणि महाविद्यालयांची पाठ्यपुस्तकं आणि विविध गौरव ग्रंथांचं लेखन आणि संपादन असं अनेक क्षेत्रातील त्यांचं योगदान मोलाचं आहे. आजपर्यंत त्यांच्या ग्रंथांना विविध 18 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मी डॉक्टर राजा दीक्षित सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय ज्येष्ठ उद्योग क्षेत्रातलं व्यक्तिमत्व पद्मश्री डॉक्टर अरुण फिरोदिया, आमच्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर, ज्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला त्या विदिशा विचार मंचाचे ममता क्षेमकल्याणी आणि नितीन जळूकर, आणि आजचे उत्सवमूर्ती आणि अतिशय सार्थ असा ज्यांचा सत्कार आज होतो आहे असे डॉक्टर दीपक शिकारपूर आणि बंधू भगिनींनो, इथे समोर अनेक सन्माननीय व्यक्ती दिसत आहेत. नेहमीच मी साहित्य परिषदेच्या या हॉलमध्ये बोलतो तेव्हा मला प्रश्न असा पडतो की कोणाकोणाची नावं घे. बरेचसे ओळखीचे चेहरे समोर असतात. आज खरं सांगायचं तर मी जरा इथे संकोचाने उभा आहे आणि याचं कारण असं की ज्या क्षेत्रामध्ये मला काही गती नाही
अशा क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग अशी कामगिरी केलेल्या व्यक्तीला दिला जाणाऱ्या पुरस्काराच्या समारंभाचा मी अध्यक्ष आहे. आणि अध्यक्ष म्हणून अशा वेळेला काम एका बाजूनी सोपं असतं, दुसऱ्या बाजूनी अवघड असतं. सोपं अशासाठी की आधीचे जे वक्ते बोलले तेच मला बोलायचं होतं, पण त्यांनी आता सांगितलेलं आहे असं म्हणून थोडंसं त्याला नुसतं अनुमोदन देण्यापुरतं बोलणं हा सोपा भाग झाला त्यातला. परंतु अवघड जो भाग आहे तो असा की मी एक सामाजिक शास्त्रांचा अभ्यासक आहे आणि डॉक्टर दीपक शिकारपूर हे नुसते विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले आहेत अशातला भाग नाही, तर त्यातला जो अत्याधुनिक असा प्रवाह आहे संबंध, AI ज्याला आपण म्हणतो किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याच्यातले सुद्धा ते एक फार मोठे असे तज्ज्ञ आहेत. मला आठवतं आहे नुकताच एक साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचं संमेलन झालं आणि त्या संमेलनामध्ये एक परिसंवाद होता. त्याच्यामध्ये मी त्यांचं जे त्यांनी केलेलं भाष्य ऐकलं, त्यांनी मी अतिशय प्रभावित झालो. आणि म्हणून ते सगळं ऐकल्यानंतर पुन्हा मला असंच वाटतं की अरेच्या आपण आता कसं काय याला अध्यक्ष या नात्याने कसं बोलावं. तर एकतर मी त्यांचं जे कार्य आहे ते मला जे जाणवते आणि नुसतं कार्य नाही तर क्षेत्र, त्याच्या अनुषंगाने इथं थोडंसं काही बोलू इच्छितो. कारण एक सामाजिक क्षेत्रातला अभ्यासक, इतिहासाचा अभ्यासक या क्षेत्राकडे कसा बघतो आणि या क्षेत्रातल्या एका चांगल्या यशस्वी अशा व्यक्तिमत्वाकडे कसं बघतो, यासाठी मला ते काही विचार मांडायचे. मी म्हटलं तसं की मी विज्ञानाच्या क्षेत्रात अज्ञानी आहे तसा, परंतु मला आठवतं आहे की इतिहास हा विषयच असा आहे की जो सगळ्याला इतिहास असतो आणि त्यामुळे इतिहासकार जो आहे, इतिहासाचा जो अभ्यासक आहे, त्याला सगळ्याचा थोडा बहुत अभ्यास आणि विचार करावा लागतो. आणि तो विचार करत असल्यामुळे काही जिज्ञासेनी मी थोडंफार विज्ञानाविषयी, विज्ञानाच्या इतिहासाविषयी, विज्ञानाच्या प्रगतीविषयी, विज्ञानाशी संबंधित तत्त्वज्ञानाविषयी असं काही थोडंफार वाचन केलं होतं. मला आठवतं आहे की विज्ञानाच्या इतिहासासाठी डॅम्पियरचं एक पुस्तक मी वाचलेलं होतं, शॉर्टर हिस्ट्री ऑफ सायन्स. खूप जुनं असं ते पुस्तक आहे. आता कदाचित ते ज्याला आपण आउटडेटेड म्हणतो, कालबाह्य, तसंही झालं असण्याचा संभव आहे, कारण त्याच्यावर अनेक पुस्तकं पुढे आलेली असतील. पण मला विशेष लक्षात आहे ते म्हणजे J.D. बर्नाल याचे सायन्स इन हिस्ट्री असे 4 मोठे खंड हे फार अप्रतिम असे मला वाटलेले होते त्या विज्ञानाविषयीचे. आणि हे तर झालं म्हणजे विज्ञानाच्या इतिहासाचा तो भाग झाला, परंतु 2 पुस्तकं विज्ञानाशी संबंधित पण केवळ विज्ञानाची नाहीत अशी माझ्या कायम स्मरणात राहिलेली आहेत. त्यातलं एक पुस्तक जे होतं ते फ्रेडरिक कार्टराइट यांचं डिसीज अँड हिस्ट्री असं पुस्तक होतं. आणि त्या डिसीज अँड हिस्ट्री या पुस्तकामध्ये त्यांनी संबंध वेगवेगळे रोग, वेगवेगळ्या रोगाच्या साथी आणि त्यांनी इतिहासाच्या प्रवाहावर घडवून आणलेले परिणाम, उदाहरणार्थ प्लेगच्या साथी, म्हणजे अगदी रोमन साम्राज्याच्या पाडावामध्ये त्या प्लेगचा वाटा आहे. या पद्धतीचं संबंध विवेचन हे त्या डिसीज अँड हिस्ट्री या पुस्तकामध्ये त्यांनी केलेलं होतं. आणि त्याची मला प्रकर्षाने आठवण केव्हा झाली तर कोरोनाच्या कालखंडात मला त्या पुस्तकाची आठवण झाली. त्याच्यानंतर आणखी एक पुस्तक की जे माझ्या केवळ विज्ञानाशी संबंधित नाही तर एकंदरच मला आवडणाऱ्या पुस्तकांमधलं पुस्तक आहे. आणि ते पुस्तक म्हणजे बर्ट्रांड रसेल यांचं इम्पॅक्ट ऑफ सायन्स ऑन सोसायटी हे पुस्तक. साधारणतः मला वाटतं काहीतरी 1954 वगैरेच्या सुमाराचं ते पुस्तक आहे, पण आजही ते अत्यंत प्रस्तुत किंवा रिलेव्हंट असं पुस्तक आहे. याचं कारण असं की
एक तत्त्वज्ञ एका नैतिक भूमिकेतून विज्ञानाकडे त्या पुस्तकामध्ये बघतो. त्याचा मराठीमध्ये अनुवाद पण झालेला आहे. कमलाकर दीक्षित, प्राध्यापक कमलाकर दीक्षित यांनी विज्ञानाचा समाजधारणेवरील परिणाम असं त्याचं मराठी भाषांतर पण केलेलं आहे. तेही मी वाचलेलं होतं. तर या पुस्तकामध्ये रसेलनी जे संबंध विचार मांडले त्यातलं एक फक्त 2 विचार या निमित्ताने आपल्यासमोर मी ठेवू इच्छितो. त्यांनी एक असं 2 वाक्य मी ती छोटी 3-4 वाक्यांचे 2 छोटे उतारे मी आपल्याला वाचून दाखवतो की जे फार अर्थपूर्ण असे आहेत. त्यांनी असं म्हटलं की त्यांनी एक धोक्याचा इशाराच दिलेला होता की विज्ञानाचा उपयोग अविचाराने केला तर प्राचीन कालापासून अस्तित्वात असलेल्या 2 अनिष्ट प्रवृत्ती अधिक तीव्रतर होतील. युद्ध आणि जुलूम या त्या 2 प्रवृत्ती होत. आता हे जे रसेलचे उद्गार आहेत, युद्ध आणि जुलूम या प्रवृत्ती प्रबळ होतील, या दोन्ही प्रवृत्ती आज प्रबळ होताना आपण बघतो आहोत. आणि या प्रवृत्ती प्रबळ करणारे जे राज्यकर्ते किंवा देश आहेत ते विज्ञानामध्ये अत्यंत प्रगत असे देश आहेत. अशी ती एक म्हणजे विज्ञानाचा आम्ही लहानपणी शाळेत असताना नेहमी एक निबंध लिहायचो, विज्ञान शाप की वरदान. त्याची मला आता या निमित्ताने फार नेहमी आठवण येते, हे जे काय चाललं आहे ते पाहिल्यानंतर. रसेलने आणखी एक फार मूलभूत असा विचार मांडला त्याच्या पुस्तकात. त्या 3-4 ओळी आपल्यासमोर मी ठेवू इच्छितो. कारण आज ते अगदी अधोरेखित करण्याजोगा असा तो विचार आहे. रसेलने असं म्हटलं की वैज्ञानिक प्रगतीने मानवजातीच्या जीविताला निर्माण केलेल्या धोक्यावर मात करूनही मानवजात जिवंत राहायची असेल तर आपल्या मनोविकारांवर नियंत्रण ठेवण्याची शिस्त मानवाला अंगी बाणवावी लागेल. विवेक आणि विनाश या दोहोत एक कोणती तरी पक्की निवड यापुढील 50 वर्षात केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय संघटनेने ठरवून दिलेले कायदे व नियम यांचे पालन करणे म्हणजे विवेकाने वागणे असा अर्थ मी करतो. आणि शेवटचं वाक्य त्यातलं इतकं समर्पक आहे आणि इतकं सुंदर आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, मानवजात आत्महत्या करेल अशी मला भीती वाटते. माझी भीती खोटी ठरेल अशी मला आशा आहे. फार सुंदर असं ते रसेलचं विवेचन आहे. हे मी सगळं का सांगितलं तर मला असं वाटतं की विज्ञान काय, तंत्रज्ञान काय, याच्यातली जी प्रगती आहे ती तर आवश्यकच आहे. आणि सुदैवाने आज आपला देश ती प्रगती खूप चांगल्या रीतीने करतो आहे. पण विज्ञान आणि विवेक याची सांगड असेल तरच त्या प्रगतीला अर्थ आहे. हा एक भाग. आणि दुसरं असं की या प्रगतीतून जी आधुनिकता आपण प्राप्त करतो आहे ती जर आधुनिकता मी एवढ्यातच कुठेतरी दुसरीकडेही हा विचार मांडला, ती आधुनिकता मी गांधीजींचा शब्दप्रयोग वापरतो, ती आधुनिकता अंत्योदयी जोवर होत नाही तोवर ती खऱ्या अर्थाने आधुनिकता नाही. जो गरिबातला गरीब माणूस आहे, जो दुर्बलातला दुर्बल माणूस आहे, त्याला सबल करणं हे जोवर विज्ञानाच्या द्वारे साधलं जाणार नाही तोवर विज्ञानातली प्रगती ही खऱ्या अर्थाने पूर्णत्वाकडे जाणार नाही असं मला नेहमी वाटतं. आणि म्हणून शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांच्याकडनं होणारी ज्ञाननिर्मिती, त्यांनी लावलेले शोध, त्यांच्यामुळे घडून आलेली प्रगती, घडणारी जागृती, ही सगळी शेवटी समाजाच्या उपयोगी पडली पाहिजे. त्याला मानवतेचं असं अंग असलं पाहिजे. डॉक्टर दीपक शिकारपूर हे मला केवळ त्यांच्या वैज्ञानिक क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल मोठे वाटत नाहीत. ते तर आहेतच आहेत, म्हणजे याच्यात कोणतीच शंका नाही. पण त्यांच्याकडे जी सामाजिक दृष्टी आहे त्यासाठी मला ते मोठे वाटतं. म्हणजे साधं सांगतो की हे जे सगळं ज्ञान आहे या ज्ञानाचा उपयोग अंध व्यक्तींना व्हावा यासाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं. म्हणजे असं अनेक आहेत, पण यासाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि ते काम फार महत्त्वाचं आहे. तर या प्रकारे
म्हणजे समाजातल्या विविध गटांना. आणि काय माहिती का, आपण काय असतं की ज्यांना काही वेळेला आपण एक शब्दप्रयोग वापरतो, काय तर डिसेबल्ड असा एक शब्दप्रयोग, अंध, अपंग हे जे सगळे लोक आहेत यांच्यासाठी डिसेबल्ड असा शब्दप्रयोग वापरला जातो. पण तो शब्द जो आहे तो आता मागे पडायला लागला आहे आणि तो मागे पडायलाच पाहिजे. त्या शब्दाची जागा आता डिफरंटली एबल्ड असा प्रतिष्ठित शब्द घेतो आहे. आणि आपण जाणीवपूर्वक तोच शब्द वापरायला पाहिजे, कारण ज्यांना त्यांचा काहीही दोष नसताना कुठली तरी एखादी अक्षमता त्यांच्यामध्ये आहे शारीरिक, त्यांच्याकडे इतर क्षमता अतिशय चांगल्या प्रकारच्या असू शकतात याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि त्या क्षमतांविषयीचा एक मूलभूत आदरभाव हा आपल्या मनात असला पाहिजे. तो आदरभाव ठेवूनच विज्ञान असो वा समाजविज्ञान असो यातली प्रगती ही पुढे गेली पाहिजे. आणि म्हणून तशी प्रगती पुढे जाण्यासाठी काम करणारे जे आजचे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातले अग्रणी आहेत, लोक आहेत, त्यांच्यामध्ये डॉक्टर दीपक शिकारपूर यांचा समावेश होतो. यासाठी मला ते महत्त्वाचे वाटतात. आणि म्हणून मी विदिशा विचार मंचाचं विशेष अभिनंदन करतो की आज त्यांनी आणि किती चांगला मुहूर्त आपण घातलेला आहात. विवेकानंद हा विषय जर सुरू केला तर त्याच्यावर भाषण देईन मी, तसं मी करणार नाही. पण 2 गोष्टी फक्त मी विवेकानंदांच्या संदर्भातल्या इथे उल्लेख करतो, कारण त्या गोष्टी या सगळ्याला जोडणाऱ्या अशा कुठेतरी आहेत. 2 उद्गार मला त्यांचे इथे नमूद करायचे वाटतात. एक म्हणजे विवेकानंदांनी, म्हणजे आपण युवकांसाठी काम केलेलं आहे खूप. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलेलं होतं की गीतेचं नीट समजावून न घेता पठण करण्यापेक्षा मैदानावर जाऊन फुटबॉल खेळणं हे माझ्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं आहे. हे युवकांना उद्देशून काढलेले जे उद्गार त्यांचे आहेत ते मला फार अर्थपूर्ण वाटतात. आणि दुसरं, भावी भारताविषयीचं आपलं स्वप्न त्यांनी अशा शब्दात सांगितलेलं होतं. ते असं म्हणाले की इंडिया ऑफ टुमॉरो that I envisage will be the one with the Vedantic head and Islamic body, असं त्यांनी म्हटलं. म्हणजे वेदांतातली आध्यात्मिक समता आणि इस्लामनी सांगितलेली सामाजिक समता याचा समन्वय हा स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत होता. आणि काय असावं हे या 2 धर्मांच्या माध्यमातून सांगताना त्यांनी भारत हा एका वेगळ्या पातळीवर धर्मसमन्वयाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा विचार करणारा असावा हेही सूचित केलेलं होतं. तेही मला फार महत्त्वाचं वाटतं. तेव्हा ह्या 12 जानेवारीच्या दिवसाच्या निमित्ताने जो युवा दिन म्हणून आपण साजरा करतो, तुम्ही आज डॉक्टर शिकारपूर यांचा जो सन्मान केलात तो अत्यंत औचित्यपूर्ण असा सन्मान आहे. आणि म्हणून त्याबद्दल मी त्यांचं जसं अभिनंदन केलं तसंच मी तुमचंही अभिनंदन करतो. आणि मला विशेष वाटतं की तुम्ही जे 2 सन्माननीय पाहुणे इथे बोलवलं आहे, कारण त्याच्यातही असं आहे की डॉक्टर फिरोदिया हे नुसते उद्योगपती या एका शब्दात मावणारे नाही आहेत. फिरोदिया ही परंपरा आहे आणि ती उद्योग क्षेत्रातल्या लोकांनी कशा प्रकारे तो उद्योग चालवावा आणि तो समाजाभिमुख कसा असावा याचं प्रतिनिधित्व करणारी अशी भारतातली परंपरा आहे. म्हणून आपण त्यांना बोलवलं ते मला फार विशेष वाटलं. आणि आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर काळकर यांनाही आपण आज इथे पाचारण केलं. कारण काय आहे की असा सन्मान करत असताना विद्यापीठाचं प्रतिनिधित्व जे अत्यंत उत्तम रीतीने करू शकतात अशी व्यक्ती असेल तर तो जो सन्मान आहे त्याची उंची आणखी वाढते. त्यामुळे हा सगळा जो योग आपण साधलात याच्याविषयीचा मी आनंद व्यक्त करतो. आणि
या विषयावर अधिकारी नसतानाही मी जे काही बोललो ते विचार आपण शांतपणे ऐकून घेतलेत. याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. मनापासून धन्यवाद सर. तुम्ही ज्या 2 गोष्टींचा उल्लेख केलात त्यामध्ये फिरोदिया कुटुंबियांविषयी आपण जो उल्लेख केला, तर मगाशी फिरोदिया सर असं म्हणत होते की विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातल्या व्यक्तीला कविता आवडू नये असं काही नियम नसतो किंवा त्या खरं तर आवडायला हव्या. आणि आम्हाला त्यांनी अशी सूचना केली आहे की तुम्ही जे कार्यक्रमांचं आयोजन करतात त्या कार्यक्रमांमध्ये तरुण अधिकाधिक कसे येतील या दृष्टीने त्यांनी आम्हाला प्रयत्न करण्यास सांगितले. आपली ही सूचना शिरसावन्य मानून आम्ही नक्कीच या दृष्टीने प्रयत्न करू. तसंच तुम्ही मगाशी अंध व्यक्तींचा सर उल्लेख केलात, तर दीपक शिकारपूर सरांची 21 पुस्तकं ब्रेल लिपीमध्ये रूपांतरित झालेली आहे. ही देखील खूप मोलाची गोष्ट आहे. आज या ठिकाणी नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंडच्या सकीना बेदी खास या कार्यक्रमासाठी आलेत. आपलं मनापासून स्वागत. आपण येऊ शकाल का 2 मिनटं? फिरोदिया सरांच्या हस्ते आपण आपला सन्मान करूयात, कारण आपण खास या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलात. सावकाश. अरे वा. आपण सगळ्यांनी मान्यवरांनी दाखवावं. हे पुस्तक ब्रेल लिपीतलं आहे. सत्कार करूयात आपण. तुम्ही नंतर कधीतरी सकीनाला बोलवा. ती अतिशय अगदी talented जरूर. बाई आहे. थोडंसं खाली घ्या म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर. मी एकच गोष्ट अगदी या ना सर. मला या ना आवडत सर. या, नाहीये, या. यांच्या निमित्ताने बोला. माझा एक विद्यार्थी आहे ज्यांनी माझ्याकडे संशोधन केलं. त्याला ॲडमिशन देताना वाद झाला होता की तो अंधा आहे, तो काय संशोधन करणार. तर मी म्हटलं की का नाही करणार, त्याला कोण गाईड करेल. म्हटलं मी गाईड करीन. वा. आणि त्यांनी अंधांच्या समस्यांविषयी नॅब ही जी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड याच्यावर संशोधन केलं. तो आज PhD तर आहे, पण अहमदनगरला एका महाविद्यालयात तो विभाग प्रमुख आहे. वा. आणि मला आवडून सांगायचं, आम्ही अभिमानाने सांगायचं. मनापासून धन्यवाद. आमचा असाच प्रयत्न आहे की अशा वेगळ्या व्यक्ती या व्यासपीठावर याव्या आणि लोकांपर्यंत त्यांचं काम पोहोचावं. या कार्यक्रमाचं दुसरं सत्र म्हणजे डॉक्टर दीपक शिकारपूर यांची प्रकट मुलाखत आता या ठिकाणी होणार आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया खाली पहिल्या. हां, हरकत नाही. अगदी. सर तुम्ही बसलात तरी चालेल. हृदय सर. हो ठीक आहे. काट. हा माईक तुम्हाला लावा. मुलाखत घेण्याचा उद्देश असा की आपल्या मनात अनेक प्रश्न असतात. कधी कधी ते पुरस्काराच्या मनोगतात आपल्यापर्यंत म्हणजे व्यक्त होत नाहीत काही गोष्टी. त्याला थोडंसं एक बंधन वाटतं वेळेचं, म्हणून ही प्रकट मुलाखत. तर कमी प्रश्न आणि जास्तीत जास्त उत्तरं, म्हणजे मोजके प्रश्न आणि सविस्तर उत्तर आणि कमी वेळात हे आत्ताच सांगतो. असं या मुलाखतीचं स्वरूप आहे. सर स्वागत आपलं. धन्यवाद. पहिलाच प्रश्न असा की मी मगाशीच उल्लेख केला माझ्या प्रास्ताविकात की
माहिती तंत्रज्ञान हे तसं खूप अर्थार्जन करून देणारं क्षेत्र, तसं असताना त्या क्षेत्राचा जनमानसात जागृती करण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण कार्यरत आहात. पण हे करत असताना एक सामाजिक भान ठेवून आपण शिकारपूर सोशल फाउंडेशन ही संस्था सुरू केली. सुरुवातीलाच त्या फाउंडेशनच्या कार्याविषयी थोडं सांगितलं तर बरं होईल. तर मला या क्षेत्रात कार्य करून जवळजवळ 40 वर्ष होतील आणि माझी 1 वर्षापूर्वी म्हणजे 60 कंप्लीट झाली. त्याला षष्ठब्दीपूर काहीतरी असा शब्द हो, आहे मला तो षष्ठब्दीपूर्ती. हां नाही वाटत नाही तर ठीक आहे कॉम्प्लिमेंट्स. तर मी खूप लोकांच्याकडनं काही काही शिकत गेलो घेत गेलो. म्हणजे फिरोदिया सर इज रोल मॉडेल. त्यांच्या ॲक्च्युली वडिलांबरोबर पण मी गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं पण खूप शिकलेलो आहे. तर अशा 2 व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या ज्यांनी मला खूप प्रभावित केलं. एक म्हणजे लीला पुनावाला आणि दुसरे आनंद देशपांडे. आनंद आणि मी खूप वर्ष एकमेकांना ओळखतो. त्याचे वडील आणि माझे वडील मित्र होते आणि मी पर्सिस्टंट त्यांनी जेव्हा स्थापन केली भोसरीत, जेव्हा त्याच्याकडे 4 कर्मचारी होते तेव्हापासून मी त्याचा प्रवास बघितलेला आहे. आणि त्यांनी 5 वर्षापूर्वी दे आसरा म्हणून एक फाउंडेशन सुरू केलं उद्योजकांना मदत करण्यासाठी. आणि आता त्यांनी 5 वर्षात जवळजवळ 10,000 उद्योजकांना मदत केली. आणि दुसऱ्या ज्या लीला पुनावालांचा मी उल्लेख केला त्यांचा पण माझा खूप जुना परिचय. मी जेव्हा टाटा टेक्नॉलॉजीमध्ये नोकरी करत होतो तेव्हा अल्फा लेवल हा आमचा कस्टमर होता आणि त्याच्या त्या MD होत्या. त्या काळापासून मी त्यांना ओळखतो. आणि त्यांचे मी थोडक्यात सांगतो की त्या निवृत्त झाल्यावर त्यांना एक ऑर्डर ऑफ मेरिट म्हणून स्वीडनमधनं मोठा पुरस्कार मिळाला. त्यातनं त्यांनी एक ट्रस्ट सुरू केला लीला पुनावाला फाउंडेशन म्हणून. आणि त्यांचा अजून एक इतिहास आहे की त्यांना आणि फिरोज पुलावाना त्यांनी जाणीवपूर्वक त्यांनी मुलाला जन्म नाही दिला आणि त्यांनी सांगितलं की मला माझ्यासारख्या लीला घडवायच्यात. आणि लीला फेलो म्हणून त्यांचा प्रोजेक्ट आहे आणि त्यांनी गेल्या 25 वर्षात 25,000 मुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर घडवलं. तर ह्या दोघांच्या प्रेरणेने असं मी म्हणू शकतो. मी हे बघितलं आणि मला वाटलं आपण पण काहीतरी असंच सुरू करायला पाहिजे. म्हणून शिकारपूर सोशल फाउंडेशन सुरू झालं. हे ॲक्च्युली फॅमिली फाउंडेशन आहे. माझी पत्नी आणि मुलगा पण मागं आहेत आणि त्यांनी पण थोडासा हातभार लावलेला आहे. आता त्यांना मी विनंती करतो की तुम्ही वाढवू शकता थोडासा हातभार. पण ह्यातनं आम्ही ह्याचा एकमेव सिंगल अजेंडा आहे. कारण मला ह्या दोन्ही फाउंडेशनमध्ये एक जाणवलं की ते फक्त एका कॉजसाठी काम करतात. कारण समाजात प्रश्न खूप आहेत आणि जर तुम्ही खूप ठिकाणी काम करायला लागलात तर मग डिफोकस व्हाल. तर तसं या शिकारपूर सोशल फाउंडेशनचं तत्व आहे की फक्त स्किल डेव्हलपमेंट आणि जॉब क्रिएशन ह्या एकमेव गोष्टीवर आम्ही काम करतो. आणि गेल्या एक वर्षात म्हणजे आम्ही बेबी स्टेपच म्हणू शकतो. पण मी डॉक्टर भटकरांना भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही कोलॅबरेट करू. आणि मग त्यांची एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे तर त्यांनी आयडेंटिफाय केले जवळजवळ 30 विद्यार्थी जे अतिशय गरीब घराण्यातले आहेत त्यांना डिजिटल स्किल्स देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं. आणि त्यांचा सगळा तो प्रशिक्षणाचा खर्च आम्ही केला आणि आता हे वाढणार आहे. मी आता इथं विद्यार्थी साठी पण काम करायची इच्छा आहे. मी असे बेनिफिशरी शोधत असतो आणि आता माझा मानस आहे की असे विद्यार्थी मी शोधतोय पुण्यात आणि तुम्ही सुद्धा मला सांगू शकता की जे बाहेरच्या गावातनं इथं आलेत आणि त्यांना जर असं काहीतरी कौशल्य दिलं की ते स्वतःच्या पायावर उभं राहतील. पण त्याच्यात एकच अट आहे की त्यांनी इथं नाही राहायचं, त्यांनी आपल्या गावी परत जायचं आणि तिथं जाऊन तू व्यवसाय सुरू कर किंवा नोकरी कर. आणि इथं ठीक आहे सुट्टीला ये पण इथं येऊन आमचे प्रॉब्लेम वाढवू नकोस. कारण गेल्या 20 वर्षात हे जे मायग्रेशन आहे त्यातनं पुण्याचं जे काय झालेलं आहे ते आपण बघतो. पण असे मला विद्यार्थी भेटतायत आणि भेटतील आणि त्यांना सुद्धा काही इथं फार आवडत नाही पण त्यांच्या गावात त्यांना कळत नाही की जाऊन करायचं काय. त्यामुळे आता मी एक हार्डवेअर मेंटेनन्स आणि मोबाईल रिपेअरचा एक कोर्स असा एक प्रोजेक्ट घेतोय आणि ते कौशल्य असं आहे की ते कुठल्याही ठिकाणी तुम्ही गेलात भारतात छोट्या गावात तरी तो मुलगा किंवा मुलगी अर्थार्जन सुरू करू शकतो. कारण तुम्ही जर किती लोक Tier 2 Tier 3 मध्ये जाता मला माहिती नाही पण तिथं गेलं ना की पूर्वी पानपट्टीचं दुकान असायचं त्याच्या शेजारी आता मोबाईल रिपेअरिंगचं दुकान आहे. आणि ते जसं डिजिटल इंडिया वाढलेलं आहे तर तो डिजिटल इंडिया अनेकांना माहिती नाही की भारतात खरा डिजिटल इंडिया म्हणजे ॲमेझॉननी स्टॅटिस्टिक्स सांगितलं की त्यांचा 50% सेल हा मोठ्या शहरात होत नाही, तो छोट्या शहरात होतो. त्यामुळं छोट्या शहरात ॲस्पिरेशन्स पण वाढलेली आहेत, त्यांना सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी वापरायच्या आहेत.
तर हे जर असेल तर त्यांच्याकडे सुद्धा डिजिटल कौशल्याची गरज आहे. तर हा एक भाग आहे. दुसरा भाग आम्हाला करायचा आहे की जर तुम्हाला इथं शक्य नसेल तर आम्ही तुम्हाला तिथं जाऊन शिकू. बरं. फक्त मला प्रॉब्लेम काय येतो की आता ह्याला जबाबदार कोण मला माहिती नाही, पण कष्ट करून मोठं होण्याची मनीषा असणारे मला विद्यार्थीच भेटत नाही. प्रत्येकाला अतिशय सगळं पटकन हवं असतं. पटकन हवं. म्हणजे 2 मिनिट नूडल सारखं की मला एक इंजेक्शन द्या यशाचं, की मला पैसे पाहिजेत. आणि ह्याच्यात मी असं कुणाला जबाबदार धरत नाही, पण सध्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत बरोबर. त्याच्यामध्ये जर एक कुणीतरी तुम्हाला पुढारी भेटला, त्याच्याबरोबर तुम्ही गेलात तर तुम्हाला दिवसाचे 500 रुपये आणि जेवण खाण सगळं मिळतं. आता हे जर एवढं सोपं होत असेल तर मग तो माणूस म्हणतो की हे मग मी शिकायचं कष्ट कशाला करू. आणि जर त्याचं लग्न वेगळं झालं तर लाडकी बहिणीचे पैसे पण येतात तर आता ह्यामुळं असे लर्नर्स की ज्यांना आयुष्यात शिकून मोठं व्हायचंय बरोबर. आणि कौशल्य करून मोठं व्हायचंय असे मी शोधतोय. आणि आता सकीना इथं बसली आहे, त्यांची जी विशेष कम्युनिटी आहे त्याच्यात सुद्धा मला ह्या बाबतीत मदत करायची इच्छा आहे की ज्यांना काहीतरी पुढं शिकायचंय. फक्त मला अजून त्याचं सोल्युशन सापडलेलं नाही. दॅट वी हॅव टू वर्कआउट. बाकीच्या ह्याचं आमचं हे काम आहे. तर हे तुझ्या छोट्या प्रश्नाचं एक लांबलचक उत्तर. मी तुम्हाला सांगू इच्छिते की सरांचा जो एक युवकांना सक्षम करण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तर त्यातलाच अलीकडे एक किस्सा ऐकण्यात आला. सर डेक्कनहून त्यांच्या घरी रिक्षेने येत होते आणि अर्थातच त्यांचा स्वभाव बोलघेवडा आहे, तर ते रिक्षेवाल्यांशी बोलले. तर बोलता बोलता कळलं की त्यांचा मुलगा तरुण आहे आणि नुकताच 12वी झाला आहे आणि त्या व्यक्तीला असं वाटतंय की आता पुढे काय करावं हे समजत नाही आहे. अशा थोड्या द्विधा मनस्थितीत ते सरांशी त्यांनी गप्पा मारल्या. तर सरांनी त्यांना उतरल्यानंतर जे काही रिक्षाचं हे झाले होते, पैसे झाले होते, तर साधारण 100-125 रुपये काहीतरी झाले असतील आणि त्याच्यावर भर म्हणून कदाचित त्यांनी ते 150-200 रुपये देतील असं वाटत असताना सरांनी 500 रुपयाची नोट खिशातनं काढली आणि त्याच्याबरोबर स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड त्या व्यक्तीला दिलं, एका रिक्षाचालकाला, आणि सांगितलं की तुझ्या मुलाला माझ्याकडे पाठव. आणि अशा पद्धतीनं आपल्या वर्तनातून, रोजच्या दैनंदिन वर्तनातून, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण फक्त प्रत्येक वेळी वाजल्या जोरात तरी चालेल मी तुम्हाला थांबते. कारण प्रत्येक वेळी कुठेतरी क्लासमधून किंवा कुठल्या तरी उपक्रमातूनच आपलं ज्ञान व्यक्तींपर्यंत पोचवावं, समाजापर्यंत पोचवावं असं नाही, तर आपल्या रोजच्या दैनंदिन कृतींमधून सुद्धा आपण समाजासाठी अनेक छोट्या गोष्टी करू शकतो आणि त्यातून समाज जडणघडणीसाठी मोलाची मदत होत असते असं मला वाटतं. सर, तुमच्या या मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की अलीकडे झटपट सगळं मुलांना हवं असतं, तर फाउंडेशनचा असा काही प्रयत्न आहे का की ही जी मानसिकता आहे ती मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने काही समुपदेशन किंवा तत्सम असं आपण आत्ता नाही पण भविष्यात करण्याच्या काही प्रयत्नात किंवा विचारात आहात का? मला खूप असं कारण तो अतिशय कॉम्प्लेक्स विषय, राया दीक्षित सर आहेत, हा समाजशास्त्र आणि वर्तणूक आणि तो आहे, मानसिकतेचा विषय. तर तो बदलण्याचा काही माझा मानस नाही. पण हे असताना सुद्धा अशी मुलं मुली असतील आणि मी त्या बाबतीत ऑप्टिमिस्टिक आहे की असे कोणीतरी असतील की ज्यांना मोठं व्हायचे कष्ट करून स्वतःच्या पायावर, तर मी त्यांना शोधीन आणि त्यांना मदत करेन. आणि माझा असा अनुभव आहे गेल्या अनेक वर्षाचा की तुम्ही जर चांगलं काम करत असताल तर लोक तुम्हाला भेटतात, लोक जॉईन होतात, असं सगळं होतं. म्हणजे सगळं चित्र काही नकारात्मक नाही. अगदी बरोबर, नक्कीच. आता सध्याचा विचार करता एका बाजूला असं दिसतंय की तंत्र शिक्षणाची कुठली मुख्य अशी कौशल्य तुम्ही अशी काही सांगू शकाल का की जी तरुणांनी आत्मसात करायलाच हवीत, म्हणजे ती फक्त रोजगारासाठी नाही पण एकूणच जगण्याला एक वेगळा आयाम प्राप्त करून ऍक्च्युली याच्यावर मी खूप लेखन केलंय आणि ते असं एक कौशल्य असं नाही, पण काही तर ते व्यक्ती सापेक्ष आहे. म्हणजे ह्याच्यात अजून एक असा मुद्दा आहे की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, बरोबर, त्याच्यात अंगभूत काही गुण असतात. तर त्याच्या अनुषंगाने जर त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्याच्या अनुषंगाने कौशल्य घेतली तर तो माणूस पुढे जातो. आता सध्याचं हॉटेस्ट स्किल आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि ते सर्वांनी प्राप्त करायला हवं कारण ते आता इसेन्शियल स्किलमध्ये आलंय. पण त्यात सुद्धा आता विविध कंगोरे आहेत. म्हणजे जर तुम्ही इंजिनियर किंवा IT मध्ये असाल तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणून एक ब्रँच आहे, त्याच्यामध्ये ते जनरेटिव्ह चॅटबॉट जे असतात त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं त्याला प्रॉम्प्ट म्हणतात. तर ती प्रॉम्प्ट्स चांगली कशी लिहायची, मग त्याचं चांगलं उत्तर कसं द्यायचं. कारण ते जनरेटिव्ह चॅटबॉटचं असं आहे की तुम्ही जर साधा प्रश्न विचारला तर साधं उत्तर मिळेल, पण जर व्यवस्थित त्याला प्रश्न विचारला तर व्यवस्थित उत्तर मिळेल. पण ह्याचं जे शास्त्र आहे त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. तर लोक असं म्हणतात की AI मुळे जॉब जातील, तर हे अर्ध सत्य आहे. दुसरं सत्य हे की AI मुळे नवीन नोकऱ्या पण निर्माण होत आहेत. म्हणजे आता कदाचित अनेकांना माहिती नसेल की MNCs मध्ये प्रॉम्प्ट इंजिनियर्स हे लाखोंच्या संख्येनं लागणार आहेत.
पण आता पराग इथं आहे, विद्यापीठाला तो रिप्रेझेंट करतो. तर माझी तुला विनंती आहे की पुढच्या शैक्षणिक वर्षापासून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग तुम्ही कंपल्सरी करा. व्हॉलेंटरी वगैरे काही करू नका. कारण व्हॉलेंटरीचे मी बघितले सगळे प्रयोग, कारण मी सुद्धा अकॅडमिक काउन्सिलवर होतो, BOE चेअरमन होतो. व्हॉलेंटरीचं काही होत नाही. आणि जर त्याला कंपल्सरी क्रेडिट असं केलं तर त्याच्यात त्या विद्यार्थ्याचा फायदा आहे आणि तो चांगला प्रॉम्प्ट इंजिनियर होईल. बरं. पण त्याचबरोबर इतर पण कौशल्य आहेत की आता जर तुम्हाला कलेमध्ये जर रस असेल तर हेच जनरेटिव्ह AI. तुम्हाला माहिती आहे की आजकाल ऑडिओ आणि व्हिडिओ तयार करणं हे अगदी सोपं झालंय. बरं. पण त्यात सुद्धा एक प्रश्न येतो म्हणजे फेक व्हिडिओचा. म्हणजे जी गोष्ट घडली नाही ती करणं. पण ह्याचा सकारात्मक वापर करून अतिशय पटकन तुम्ही तुमच्याकडे प्रतिभा चांगली असेल, कलात्मक गुण असतील, तर पूर्वी जी गोष्ट करायला तुम्हाला समजा महिना लागायचा किंवा 2 महिने लागायचे, बरोबर. ती जर ही टूल्स वापरली तर तुम्ही एका दिवसात वगैरे करू शकता. वेगाने करू शकता. त्यामुळे तुम्हाला हे प्रॉडक्टिव्हिटी बूस्टर आहे. बरोबर. त्यामुळं एक कलाकार जो असतो, म्हणजे ठीक आहे असं आपण म्हणूया की अनेक कलाकार जे अतिशय बेसिक लेवलवर काम करतात त्यांचे रोजगार 100% जातील. पण ज्या व्यक्तीकडे स्वतःची प्रतिभा आहे, स्वतःचे अनुभव आहेत आणि त्याला हे प्रॉडक्टिव्हिटी बूस्टर आहे, बरं. तर असे अनेक प्रकारचे रोजगार आहेत. असं एक कौशल्य कुठलंही नाही. बरं. आता सर इथं बसले, EVs जे इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणतो, त्यातला बॅटरी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बरोबर. तर ती बॅटरी रिपेअर करणं, चार्जिंग स्टेशन्स लावणं, त्याच्यात रिपेअर करणं. नंतर आत्ताच्या सर्व व्हेकल्समध्ये पूर्वी मुव्हिंग पार्ट्स असतात, आता ते इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहेत, IoTs किंवा हे पार्ट आहेत. बरं. तर त्या इलेक्ट्रॉनिक पार्ट्सचं इन्स्टॉलेशन करणं, ती मेंटेन करणं. अच्छा. कारण आता लुनामध्ये जर डॅशबोर्ड जो असतो तो पूर्वीसारखा डॅशबोर्ड नाही, तो आता स्मार्ट आहे, ADAS बरोबर. सिस्टीम आहे त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत की तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचा चार्ज कमी झाला तर तो अलर्ट करतो, जर तुम्हाला ॲक्सिडेंट होणार असेल असं वाटलं तर अलर्ट करतो, आणि पण त्याच्यात बिघाड झाला तर तो दुरुस्त कसं करणार. बरं. तर तो पारंपरिक मेकॅनिक हा नाही. तर सरांनी एक विचार मला 2 वर्षापूर्वी ते बोलले होते की मेकॅनिकना स्किलिंग करून अशा प्रकारचं कौशल्य त्यांना देणं महत्त्वाचं आहे. अच्छा. तर तो आता प्रोजेक्ट मी कदाचित उद्या आपण बोर्ड मीटिंगमध्ये जर तुम्हाला वेळ मिळाला तर आपण डिस्कस करू. पण आपले जे असे रोड साईड मेकॅनिक्स आहेत आणि गॅरेजेस आहेत त्यांना अपग्रेड करायची गरज आहे. फक्त त्यांच्याकडे एवढी बौद्धिक कुवत नाही आहे की आपल्याला गरज काय, कारण त्यांना पुढं काय येणार आहे हे कळत नाही. बरोबर. आता हे रायटिंग ऑन द वॉल आहे असं म्हणूया आपण की पुढच्या 10 वर्षात गॅसोलिन इंजिनवर असणारी वाहनं कमी होणार आणि EV वाढणार, कारण सरकार सुद्धा त्यांना प्रोत्साहन देते. आता हे जर तुम्हाला दिसतंय तर ती रिपेअर करणारं लागणारं कौशल्य कोण तयार करणार, आणि ते काही फार असं हायटेक नाही आहे. म्हणजे आपल्याला ऑटो इंजिनियर्स तयार करायचे नाही, तो एक वेगळं कौशल्य आहे. पण जे रोड साईड मेकॅनिक जे आपल्याकडे असतात किंवा पंपाच्या शेजारी एक माणूस बसलेला असतो, त्याला EV रिपेअर करता येईल का, आता मी पण ह्याच्यावर विचार करतोय. आणि ह्याच्यावर मला जर उत्तर सापडलं आणि जर असे मला कोणी मेकॅनिक भेटले तर मी नक्की काम करीन. किंवा आता मला बाबा आढाव भेटले होते 3 वर्षापूर्वी, ते रिक्षा करतात. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही महाराष्ट्रामध्ये रिप्लेसमेंट मॉडेल आणा, ज्याला रिफर्बिशिंग म्हणतात. म्हणजे जी एक्झिस्टिंग रिक्षा असते पेट्रोलवरची, त्यांनी ते LPG मॉडेल केलं. त्याच्याऐवजी म्हटलं तुम्ही बॅटरी रिप्लेस करा, तुम्हाला लोन्स देतील बँका, CSR करतील, हे करतील. आणि ते म्हणाले परत भेटू, पण तो परत भेटूची वेळ नाही आली, कारण ही इज गॉन नाव. पण हे एक असं एक विश्व आहे आणि हे बदलतं जग आहे आपलं. आणि जर आपले रिक्षा ड्रायव्हर पण सजग होतील, ते जर EV मध्ये आले, EV कल्चरमध्ये, तर त्यांनाच जर आपण बेसिक ट्रेन केलं की तुला मेकॅनिककडे जायची गरज नाही, तूच 50% काम करू शकतोस, तर ह्या अशा सगळ्या कौशल्यांची गरज आहे. मी उदाहरण म्हणून सांगितलं, अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा आता सध्या युट्यूबर म्हणून एक कौशल्य आहे, मग ते इन्फ्लुएन्सर आहे. आता हा एक अवॉर्ड म्हणून आहे, उभा राहिला तो, हा एक अतिशय कष्टाळू मुलगा आहे. मला म्हणजे तो असाच अपघाताने सापडला आणि मी त्याला खूप मदत करतो. आणि अशी मला मुलं मिळतात आणि त्यांना मी मदत करतो. तर हा युट्यूबर आहे. आणि तो कुठल्या गावचा रे? तो परभणीचा. तो इथं आला पुण्यात राहायला. आणि तुझं बेसिक क्वालिफिकेशन काय? आता हे सगळं जो ते सांगतोय ना, हे त्यांनी स्वनिर्मित केलंय. आणि 3 वर्ष झाली ना तुला. आणि तो विद्यार्थी सहाय्यक समिती ज्याचा मी सल्लागार आहे, तिथं तो हॉस्टेलमध्ये राहत होता. अतिशय म्हणजे आर्थिक स्थिती काही फारशी चांगली नाही, पण धडपड्या मला मुलगा दिसला. मग एकदा मला दिसला की मी त्याला सोडत नाही. मग तर
नाही नाही, ते ठीक आहे, ते महत्वाचं नाही. आपलं विषय तो कौशल्याचा. आता हा मुलगा बघा बायोटेक शिकला आणि आता तो युट्यूब वर. चॅनल चालवतो, 3 युट्यूबर लाख आहे सबस्क्रायबर आहेत आणि तो आणि तो व्हिडिओग्राफी करतो. बरोबर. आता हे कौशल्य जे आहे हे त्यांनी स्वतः मिळवलं आहे. हे काही शाळा कॉलेजेसमध्ये देत नाहीत. बरोबर. पण जी व्यक्तीकडे जो कल आहे त्यांनी जर ते कौशल्य प्राप्त केलं तर तो नक्कीच यशस्वी होईल. बरोबर. तर ह्या दिशेने मी चाललेलो आहे. चालेल. आत्ताच तुम्ही शाळा कॉलेजांचा उल्लेख केला, शाळा महाविद्यालयांचा. तर आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येऊ पाहत NEP. त्या NEP, त्या दृष्टीने तुमचं त्या सगळ्याकडे बघण्याचा म्हणजे तंत्रकुशलता कशा पद्धतीनं यामध्ये हे करता येईल, सहभागी करून घेता येईल असं आता आपल्याला त्याच्याविषयी तज्ज्ञ खरं पराग आहे. नाही, पण म्हणजे तुमच्या हा क्षेत्राचा मी विचार करता- माझं फक्त त्याच्यात योगदान असं आहे की एक माशेलकर कमिटी होती 5 वर्षापूर्वी बरं. की टू ॲडवाइज गव्हर्नमेंट ऑन डिजिटायझेशन ऑफ एज्युकेशन. बरं. तर मी त्या कमिटीत सरांबरोबर काम केलेलं आहे. बरं. त्यामुळं माझा NEP वर अभ्यास झाला झालं. आणि माझं वैयक्तिक मत आहे की ते NEP हे आपल्याला अतिशय उत्कृष्ट एक टूल मिळालेला आहे. हम्म. आणि त्याच्यात लॅटरल थिंकिंग आहे. बरं. म्हणजे मला जो कायम वाटायचं की जो इंजिनियर आहे, आता सर म्हणाले की जर टेक्निकल माणसाला कविता का करता येऊ नये, मी इंजिनियर आहे आणि मला एक कला पाहिजे, तर ते आमच्या शिक्षणात का नाही? बरोबर. मला इतिहास पण शिकायचा आहे. आणि असं नाही की इंजिनिअरिंग कौशल्य फक्त इंजिनिअरिंगकडे आहे. आता मी आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये आहे, पण मला इंजिनिअरिंगमधल्या एका एखादं गोष्टीची माहिती पाहिजे, तर ते प्रचलित शिक्षण व्यवस्थेत पूर्वी नव्हतं. बरोबर. NEP मधला हा सगळ्यात मोठा धोरण आहे की कुठलाही माणूस काही शिकू शकतो. बरोबर. नंतर दुसरी गोष्ट जी आधी झाली ती आणि SPPU मध्ये पुणे विद्यापीठात आहे ती म्हणजे क्रेडिट पॉईंट्स. बरोबर. मार्क्स काढून क्रेडिट Credit पॉईंट्स आहेत points. आणि क्रेडिट पॉईंट्स रिप्लेसेबल आहेत. बरं. आणि त्याच्यातलं अजून एक धोरण आहे की तुम्ही जेव्हा एक वयोगट पार करता हम्म. तेव्हा तुम्ही उद्योगात जाऊन काम करू शकता. आणि आता एक परागला पण माहिती आहे की AED म्हणून एक नवीन उपक्रम आहे त्याच्यातला, बरं. अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री. हम्म. आणि बहुतेक SPPU हे करणारं पहिलं विद्यापीठ असावं महाराष्ट्रातलं असं मला वाटतं. वा. आणि मी त्या कमिटीमध्ये त्याच्याबरोबर आम्ही काम करतो, पराग पण आहे त्याच्यात. AEDचा अर्थ काय की तो विद्यार्थी कॉलेजेसमध्ये 30% सुद्धा नाही 20%च वेळ राहणार, उरलेला वेळ तो उद्योगात काम करणार. बरोबर. त्यात उद्योगाला जर वाटलं तर त्यांनी स्टायपेंड द्यायचं, पण ते कंपल्सरी नाही, पण ठीक आहे तो काही भाग आहे. पण त्यामुळं काय होतं की रोजगारक्षम विद्यार्थी तयार होतो. बरोबर. कारण उद्योगांची ओरड कायम अशी असते की आम्हाला जे विद्यार्थी मिळतात त्यांना येत काही नाही. हम्म. आता हे येत काही नाहीचा अर्थ काय आणि हे असं का होतं, तर ह्याच्यावर मी पण खूप अभ्यास केला आणि मला लक्षात आलं की 170 वर्षापूर्वी आपल्या देशात मेडिकल काउन्सिल सुरू झालं आपल्या स्वातंत्र्याच्या पूर्वी. बरोबर. आणि तेव्हापासून एक नियम आहे की जोपर्यंत हॉस्पिटल असेल तोपर्यंत मेडिकल कॉलेज काढता येत नाही, हॉस्पिटल नसेल तर डेंटल कॉलेज काढता येत नाही. आणि मग त्यामुळं होतं काय की जो डॉक्टर होतो तो 50%हून जास्त वेळ प्रॅक्टिस म्हणजे तो हॉस्पिटलमध्ये जातो, सर्जरी करतो आणि मग उरलेला वेळ तो शिकतो. त्यामुळं अनएम्प्लॉयबल डॉक्टर अशी कधी तुम्ही टर्म ऐकली का? पण अनएम्प्लॉयबल कॉमर्स ग्रॅज्युएट, अनएम्प्लॉयबल MBA, बरोबर. अनएम्प्लॉयबल इंजिनियर हे तयार का होतात? कारण हे कुठेतरी प्रात्यक्षिक आणि थेअरी ह्याची सांगड नाही. ह्याच्यामध्ये अजून एक घटक आहे तो म्हणजे टीचर्स म्हणजे शिक्षक. आणि मला जे काय मी आता इथं बसलेलो याचं पूर्ण कारण मला चांगले शिक्षक मिळाले वेळोवेळी. बरं. आणि ज्या काळात इंटरनेट नव्हतं त्या काळात आमचा जन्म झाला, हे एक अतिशय माझं मी भाग्य समजतो. पण आमचे बेसिक नीड्स होत्या, शिक्षक खूप चांगले मिळाले. आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे शिक्षक भेटतील. काही पाट्या टाकणारे असतात, काही स्वतः न शिकणारे असतात, पण काही अतिशय पॅशनेटली तळमळ देऊन काम करणारे असतात. बरोबर. तर हे जे शेवटचा घटक असतो ना त्यांच्यामुळे ही व्यवस्था चालते. आणि हे असे खूप ठिकाणी आहेत, त्यांना सक्षम करणं हे पण महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि विशेषतः हे Tier 2 Tier 3 छोट्या गावातल्या शिक्षकांना सक्षम करणं हे पण आमच्या फाउंडेशनचं थोडंसं उद्दिष्ट आहे. बरं. फक्त मला त्याच्यावर अजून मार्ग मिळालेला नाहीये. एक पुण्यात एक MFDA म्हणून एक संस्था आहे, महाराष्ट्र हायर एज्युकेशन टीचर्सची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, बरं. त्यांच्याबरोबर मी काम करतो.